बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ जालन्यात शिवसेना ठाकरे गटाची निदर्शने। राज्य सरकार विरोधात केलं निषेध आंदोलन। जोरदार घोषणाबाजीनं परिसर दणाणला। बदलापूर इथं घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ जालन्यात शिवसेना ठाकरे गटानं निदर्शने केली आहे। जालना शहरातील महात्मा गांधी चौकात आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हे निषेध आंदोलन केलंय। यावेळी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवण्यात आलाय। मताला डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना सुरू केली आणि लहान चिमुकल्या मुलींवर अत्याचारी घटना घडते, तिचा गुन्हा दाखल होत नाही असं सांगत 1,500 रुपये महत्त्वाचे नाहीत, महिलांना सुरक्षा महत्त्वाची असल्याची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिली आहे। यावेळी शहर प्रमुख बाळा परदेशी, शहर प्रमुख दुर्गेश कोठडीवाले, शहर प्रमुख घनश्याम खाकीवाले, माजी नगरसेवक विजय पवार, संजय रत्न पारखे यांसह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। बदलापूर या गावामध्ये या नगरपालिका क्षेत्रामध्ये 2 चिमुरड्या मुलींवर ज्या शाळेमध्ये त्या शिक्षण घेत होत्या त्या शाळेमधल्या एका कर्मचाऱ्याने नराधमानं त्यांच्यावर बलात्कार केला। मुलींचं वय फक्त 3 ते 4 वर्षे आणि राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था कुठल्या स्तरावर गेली की त्या लहान मुलींच्या आईवडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली तर 12 तास पोलिसांनी त्यांची साधी फिर्यादसुद्धा घेतली नाही। एकीकडं मताला डोळ्यापुढं ठेवून या मतदानाचा विचार करून राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आणि दुसरीकडं अत्यंत लहान अशा निष्पाप मुलीवर बलात्कार होतो तर राज्य सरकारचं पोलीस खातं 12 तास गुन्हासुद्धा नोंदवत नाही। यावरून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की राज्य सरकारला लाडक्या बहिणींशी काही देणं घेणं नाही, पण राज्य सरकारला या माध्यमातून आपल्याकडं महिलांचं मतदान वळवायचं। मला असं वाटतं की 1,500 रुपये महत्त्वाचे नाही, आज आमच्या बहिणींची आबरू याची किंमत करता येत नाही आणि आज राज्यामध्ये दररोज नित्यनेमाने महिलांवर होणारे अत्याचार, महिलांवर होणारे बलात्कार आणि बलात्कारी मोकाटपणे बाहेर फिरतायत आणि राज्य शासन मात्र यावर कुठली कारवाई करत नाही। या अत्यंत चीड आणणाऱ्या गोष्टी आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी शहर शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमच्या महिला भगिनींनी या घटनेचा निषेध म्हणून निदर्शने केली आणि संबंधित आरोपींची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून यांना ताबडतोबीनं फाशीची शिक्षा द्यावी, जेणेकरून अशा प्रवृत्तीला जरब बसेल यासाठी ही निदर्शनं करण्यात आली।